नवऱ्यासोबत घरात झोपलेली असताना बळजबरीने तिला उचलून नेले, तिचं तोंड दाबून नदीवर घेऊन जाऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यावर तक्रार प्राप्त झालेली आहे। जे काय प्रकरण झाले समजा मोबाईलमध्ये त्यांनी शूट केलेलं आहे, त्यांच्या मित्र गँगमध्ये बी त्यांनी कोणाकोणाला दाखवलेलं आहे माझ्या मुलीचं। ती मुली आता 11वीमध्ये आहे, पण मी हे कळालंय म्हणून ते शाळाच बंद करून टाकलंय, घराच्या बाहेर निघू देणार झालोय। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। बीडमध्ये नक्कीच चाललंय तरी काय? गुन्हेगारांना नाही लाज लज्जा आणि पोलीस प्रशासनाचा उडालाय फज्जा। 16-17 वर्षांच्या मुलीबाळींना कुठं घरात बोलावून अत्याचार केला जातोय, तर कुठं घरातून उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिला चावडीवर बांधून ठेवण्याचा अमानुष प्रकार केला जातोय। हे दुष्टचक्र थांबणार आहे की नाही? बीडकरांना कुणी वाली आहे की नाही? गेली 4-5 दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अत्याचाराच्या 2 घटना समोर आल्या। त्यातली एक पीडिता 16 वर्षांची अल्पवयीन तरुणी आहे, तर दुसरी 17 वर्षांची अल्पवयीन विवाहिता। बीड जिल्ह्यात गुन्हेगारीनं अक्षरशः कळस गाठला। पहिली घटना आहे बीड जिल्ह्यातल्या पिंपळनेर परिसरात। या घटनेत तर संशयित आरोपीनं माणुसकीलाही लाजवेल असं दुष्कृत्य केलंय। पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार एका अल्पवयीन विवाहितेला चक्क तिच्या घरातून उचलून नेऊन अत्याचार केल्यानंतर तिला गावच्या चावडीतील खांबाला बांधून ठेवण्यात आलं। ही 17 वर्षीय पीडित विवाहिता पती आणि तिच्या कुटुंबियासोबत राहत होती। 10 मार्च रोजी रात्रीचं जेवण उरकून हे कुटुंब झोपी गेलं होतं। उकाड्यामुळं खोलीचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता। नेमक्या याच संधीचा फायदा घेत एक संशयित आरोपी 11 मार्च रोजी पहाटे 3च्या सुमारास या पीडित विवाहितेच्या घरात शिरला आणि पीडितेला जबरदस्तीनं घरातून बाहेर नेलं। तिनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीनं तिचं तोंड दाबून तिला नदीकाठी नेलं आणि तिथं नेऊन तिच्यावर अत्याचार केला। हा आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर तिला गावातल्या चावडीवर नेऊन बांधून ठेवण्यापर्यंत त्याची मजल गेली। अत्याचारानंतर त्यानं पीडितेला गावातील चावडीवर आणून तिथल्या एका खांबाला बांधून ठेवलं आणि तिथून पसार झाला। सकाळ झाल्यानंतर ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांनी ते दृश्य पाहिल्यानंतर त्यांना तर धक्काच बसला। साफसफाईसाठी आलेल्या एका महिलेला पाहून त्या पीडितेनं मला सोडवा म्हणत विनंती केली, मात्र तिनं तिला सोडवण्याऐवजी गावच्या सरपंचाकडे जाऊन याबाबत माहिती दिली। त्यानंतर सरपंच, ग्रामस्थ आणि पीडितेचं कुटुंबीय घटनास्थळी पोहोचलं आणि मग तिची सुटका झाली। सुटकेनंतर सुरुवातीचा काही काळ पीडितेनं तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार घडलाय याची कुणाकडेही वाच्यता केली नाही। मात्र 2 दिवसांनी तिनं आई आणि मामाला सर्व प्रकार सांगितला। त्यानंतर कुटुंबियासह ती पीडिता पोलीस ठाण्यात गेली आणि या घटनेची रीतसर तक्रार दाखल केली। अखेर पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी वैभव पटेकर याला तातडीनं अटक केली। न्यायालयानं या आरोपीला 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा तपास पिंपळनेर पोलिसांसह पिंक पथकाकडून सुरू आहे। या घटनेत आरोपीला आणखी कुणाची मदत झाली होती का याचाही तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। काल रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे एका पीडित महिलेने तक्रार दिली की तिला गावातील वैभव पटेकर नावाच्या व्यक्तीने ती तिच्या नवऱ्यासोबत घरात झोपलेली असताना बळजबरीने तिला उचलून नेले, तिचं तोंड दाबून नदीवर घेऊन जाऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यावर तक्रार प्राप्त झालेली आहे। त्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नमूद गुन्ह्यातील जो आरोपी आहे वैभव पटेकर याला काल रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची 17 तारखेपर्यंत PCR घेण्यात आलेली आहे। त्या व्हिडिओबाबत काय सत्यता आहे त्याबाबत ते पोलीस तपास करत आहे, अधिक तपास चालू आहे। अत्याचाराची दुसरी घटना घडली आहे बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये। या घटनेत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 2 संशयित आरोपींनी अत्याचार केलाय। ओळखीचा गैरफायदा घेत या दोघांनी तिला घरी बोलावलं। पीडित मुलगी घरात येताच आरोपींनी पीडितेचे हातपाय बांधून तिच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबून अत्याचार केला। इतकंच नव्हे तर याविषयी कुणाला सांगितलं तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकीही दिली। पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठलं आणि दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली।
या आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64, 127(2), 351(2), 352, 3(5) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अर्थात पॉस्को कलम 4 आणि 17 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या दोन्ही आरोपी फरार असून अंबाजोगाई उपविभागाचं पिंक पथक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथक या आरोपींचा शोध घेत आहे। दरम्यान या घटनेतील पीडितेच्या वडिलांनी तर धक्कादायक आरोप केला। माझ्या मुलीवर सामूहिक अत्याचार करताना आरोपींनी व्हिडिओ काढल्याचं त्यांनी म्हटलं। संबंधित आरोपीची मोठी टोळी असून या टोळीकडून मला धमक्या दिल्या जात आहेत, टॉर्चर केलं जातं। आरोपींची मोठी दहशत आहे, मला रात्रभर झोप लागत नाही। त्यांच्या दहशतीमुळे मी रात्रभर जागर राहतो। या टोळीत 7 ते 8 जण आहेत। त्यांच्यावर यापूर्वी देखील 2-4 गुन्हे दाखल आहेत। मुख्यमंत्री साहेब, मला न्याय द्या अशी मागणी घाबरलेल्या पीडितेच्या वडिलांनी केली आहे। दाखल केलेला आहे 3 महिन्याखालीपासून मुलीला झालेला आहे घटना। ते मला काय कळालं नाही। मी ऊस तोडतो, गाडीवर होतं। कळाल्याबरोबर मी कल्पना दिली, तिथं कंप्लेंट केली। पोलिसाचं सहकार्य आहे आपल्याला। त्यांची गँगच आहे 7-8 जणांची। पहिले 2-4 गुन्हे आहेत त्यांच्यावर अजून। ते मला न्याय पाहिजे, न्याय द्यावं। मंत्री साहेबाला, मुख्यमंत्री साहेबाला माझं एवढं विनंती आहे की मला न्याय भेटावं। मी खेटाय तयार आहे त्यांना। तुझी मुलगी किती शिकते शाळेमध्ये? माझी मुली आता 11वीमध्ये आहे, पण मी हे कळालंय म्हणून ते शाळाच बंद करून टाकलंय। घराच्या बाहेर निघू द्याना झालोय। कोण मुलं आहे तुझी? कोण आहे ती गावातले मुलं? गावातले प्रेमदास पवारचं एक यशवंत पवार म्हणून पोरगा आहे। इथं पाठीमागे पोरगा आहे। असली त्यांची 7-8 जणांची गँगच आहे। आणि ते त्या दिवशीपासून मी कंप्लेंट दिलो, त्या दिवशीपासून समजे फरार आहेत। पोलिसांची सहकार्य आहे आपल्याला। किती दिवसापासून काय मागणी तुमची असा मुख्यमंत्री कसं? त्यांचे दोन्ही मोबाईल जप्त करून घ्यावं आणि जे काय प्रकरण झाले समद मोबाईलमध्ये त्यांनी शूट केलेलं आहे। त्यांच्या मित्रा गँगमध्ये बी त्यांनी कोणाकोणाला दाखिलेलं आहे माझ्या मुलीचं। ते सहित त्यांनी तपास करून घ्यावं पोलिस साहेबांनी। दोन्ही मोबाईल जप्त करून ते जे हिडो आहे 3-4 महिन्याखालून समद त्यांनी काढून शोधून घ्यावं। त्यांची आज बी दुनियाची दहशत आहे। मी रातभर जागून राहतो, झोपत नाही। आज बी त्यांनी दुनियाचं मला दुसरे अजून इतर त्यांची गँग राहिलेली ते बी टॉर्चर करत असते। रातभर मला जाता येताना रस्त्यावर घर आहे तरी बी आडव्या नजरनं बघतच राहतात मला। त्यांची नाही म्हणलं तर 8-9 माणसाची गँग आहे त्यांची। आणि त्यांच्यावर गुन्हे बी पहिले बी मोठे 2-4 दाखल आहेत। कोण त्यांना सपोर्ट करतो नेमकं? त्यांच्या पाठीमागे आहे कोण? त्यांच्या पाठीमागं त्यांचं वडील आहे समजा। इथले 1-2 बाया आहेत त्यांना सपोर्ट करायला। आणि मागं कोणी नाही आहे। आणि मी आहे ड्रायव्हर माणूस। मी 2-2, 3-3 महिने घरी नसतोय। त्याच्यामुळं त्यांनी मायावर अत्याचार केले। मला काय नाही, मला न्याय पाहिजे। साहेबाचंही मला पी साहेबाचंही त्यांचं बी आपल्याला हे आहे। असं नाही की पोलिसांना अटक करावं, मला न्याय द्यावं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बीडच्या पालकमंत्री आहेत। सुनेत्रा काकी, हे काय चाललंय बीडमध्ये? इथल्या महिला मुलींना सुरक्षितता पोहोचवण्यासाठी आता तुम्हालाच यात लक्ष घालावं लागेल। बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला। इथं ना तरुण सुरक्षित आहेत ना महिला। आता बीडच्या पालकमंत्री या नात्यानं सुनेत्रा पवार यांनी बीडमध्ये लक्ष घालावं अशी अपेक्षा बीडवासियांकडून व्यक्त केली जाते। पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।